बदलत्या वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मस्त पौष्टिक आणि हेल्दी असे गूळ घालून आज आपण इथे हे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार केलेले आहेत. बनवायला जितके साधे आणि सोपे आहे तेवढेच ते चवीला अगदी मस्त लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पौष्टिक आणि हेल्दी हे लाडू तयार होतात. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं सुरुवातीला 1 चमचा साजूक तूप कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये 2 चमचे अक्रोड, 2 चमचे बदाम आणि 2 चमचे काजू घेतलेले आहेत. आणि एक छोटी वाटी भरून इथे मी मखाने घेतलेले आहेत, ते सुद्धा काढून घेऊया. आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस असा आपल्याला हा सगळा सुकामेवा परतवून घ्यायचा आहे. आता सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. कमी क्वांटिटीमध्ये लाडू बनवत आहे, त्यामुळे फक्त 2-2 चमचे वापरलेला आहे. जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर याचं डबल प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटं याला तुपामध्ये छान असं परतवून घेतलेलं आहे. सर्व ड्रायफ्रुट्स अगदी छान मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत. आता याला एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. तर 1.5 चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये डिंक तळून घ्यायचा. तर 2 चमचे एवढा इथे मी हा डिंक घेतलेला आहे. आणि डिंकसुद्धा छान मस्त खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे डिंक छान आतपर्यंत व्यवस्थित असा तळला जातो. नाहीतर मग बऱ्याच वेळेस काय होतं, हाय फ्लेमवर डिंक वरून चांगला तळला जातो, पण आतमध्ये तो कच्चाच राहतो. मग व्यवस्थित त्याची बारीक पावडर होत नाही. तर अगदी लो फ्लेमवर डिंकसुद्धा छान मस्त असं तळून घेतलेला आहे. मस्त फुललेला देखील आहे तो. आता यालासुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता त्याच तुपामध्ये इथे मी 2 चमचा बारीक रवा घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. आणि तुपामध्ये रवा चांगला परतवून घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे लाडू छान मस्त कुरकुरीत होतात. आता तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यानंतरच यामध्ये रवा घालायचा आहे, म्हणजे तो छान असा फुलून येतो. आता याला थोडंसं परतवून घेतलं तुपामध्ये. आता यामध्ये 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर 1 कप गव्हाच्या पिठासाठी फक्त 2 ते 3 चमचे इथे आपल्याला रवा वापरायचा आहे, त्यापेक्षाही जास्त वापरू नका. आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आणि सतत चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे पीठ छान एकसारख्या रंगावर भाजलं जातं. आणि मध्ये-मध्ये थोडंसं तूप यामध्ये आपल्याला घालत जायचं आहे. एकाच वेळेस सर्व तूप घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून घालूया. तर इथे 1 चमचा तूप घातलेला आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आता हे पीठ आपण भाजून घेऊया. तर इथे आता साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. पिठाचा कलर सुरुवातीपेक्षा थोडासा इथे डार्क झालेला आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे. तर साधारण 1.5 चमचा एवढं मी यामध्ये तूप घातलेलं आहे. आणि तूप यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. साधारण हे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला 8 ते 10 मिनिटं लागतात, अगदी मंद आचेवर. म्हणजे पीठ छान खमंग असं भाजलं जातं आणि लाडूसुद्धा अगदी छान चविष्ट असे तयार होतात. तर आता याला भाजून घ्यायचं आहे. एकाच वेळेस जास्त तूप घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून तूप घालत जायचं आहे, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो. आता पुन्हा यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे, साधारण 1 चमचा. आणि परत याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मस्त पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात. एकदा बनवले की 8-15 दिवस आरामशीर टिकतात. आणि अगदी वाढत्या वयात मुलांना रोज सकाळी दुधासोबत तुम्ही हा एक लाडू दिला ना, तर अगदी खूप छान फायदेशीर ठरेल आणि मस्त पौष्टिक असतात. तर हे बघा, जेवढं आपण अर्धा कप तूप घेतलेलं होतं, संपूर्ण तूप इथे मी वापरलेलं आहे. तुम्ही तुपाचं प्रमाण कमी अधिक इथे तुमच्याप्रमाणे करू शकता. तर हे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी इथे मला साधारण 8 ते 10 मिनिटं लागलेले आहेत. अगदी मंद आचेवर मस्त खमंग असं आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे. असं छान बदामी रंग येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू छान चविष्ट होतात. आता ह्या स्टेजला गॅस इथे मी बंद केलेला आहे. पीठ आपलं परफेक्ट असं भाजून झालेलं आहे. पण कढई जी आहे ती गरम असल्यामुळे साधारण एखाद्या मिनिटांसाठी किंवा अर्ध्या मिनिटांसाठी आपल्याला चमच्याने याला मिक्स करत राहायचं आहे. जेणेकरून जे हे पीठ आहे ना, हे खाली तळाला करपणार नाही. तर इथे अगदी मस्त परफेक्ट बदामी रंगावर आपलं पीठ भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे जे पीठ आहे ना, याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे. तर फॅनखाली गार करून घेऊ शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही याला ठेवू शकता. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता बाकीचं साहित्य आपण काढून घेऊया. तर आपण जे डिंक तळून घेतलेला होता, तो यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि जे ड्रायफ्रुट्स आणि मखाने आपण तुपामध्ये भाजून घेतले होते, ते काढून घेतले. याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची. तर इथे आपण आता सुरुवातीला हा सगळा सुकामेवा एकदा मिक्सरला फिरवून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण कप एवढा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. 1 कप गव्हाचं पीठ आहे, त्यासाठी पाऊण कप गूळ पुरेसा होतो.
त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते संपूर्ण गव्हाचं पीठ आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं, की अगदी छान ते एकजीव होतं आणि त्याला बाइंडिंगसुद्धा अगदी मस्त व्यवस्थित येते, म्हणजे लाडू बांधायलासुद्धा अगदी सोपं जातं. आता यामध्ये थोडंसं फ्लेवरसाठी वेलची पावडर घातलेली आहे, तर अगदी पाव चमचा घालायची आहे आणि मिक्सर अगदी चालू बंद करत आपल्याला याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा मिक्सर अगदी पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अगदी संपूर्ण साहित्य छान एकजीव होतं, व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं आणि लाडू बांधायला सुद्धा अगदी सोपं जातं. तर हे संपूर्ण मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घेतलं. त्यानंतर थोडंसं डेकोरेशनसाठी इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या वरून यामध्ये आपण घालणार आहोत आणि आता याला चांगलं व्यवस्थित हाताने एकदा मिक्स करून घेऊयात. आणि लगेच आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे, कारण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा योग्य आहे, त्यामुळे वरून तूप वगैरे घालण्याची गरज नाही आहे. मस्त असे लाडू बांधले जातात. तर हे बघा आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता. अगदी मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे हे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून तयार होतात. खूप सॉफ्ट होतात. तर एक लाडू बनवून झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे तयार करून घ्यायचे आहेत. आणि अजिबात गूळ वितळवायचा नाही आहे किंवा गुळाचा पाक वगैरे सुद्धा बनवायचा नाही आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट हे लाडू तयार होतात. तर चला सर्व लाडू बनवून घेऊयात. तर हे बघा इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. अगदी मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे पौष्टिक असे आपले गव्हाचे पिठाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.